नमस्कार. सिंधुजा अकादमीचे माननीय डॉक्टर सुजित शिंदे सर यांनी आधुनिक भारताचे निर्माते असणाऱ्या सयाजीराव महाराजांचा परिचय पुरोगामी महाराष्ट्राला करून देण्याच्या उद्देशाने 7 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सुजित शिंदे सरांचे आभार मानतो. आदरणीय बाबा भांड सरांनी 10 वर्षे अथकपणे केलेल्या सयाजी शोध यात्रेतून आधुनिक भारताच्या इतिहासात अदृश्य असणारा सयाजीराव महाराजांचा गौरवशाली इतिहास जगापुढे आणला. साकेत प्रकाशन व महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या महाप्रकल्पाला 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बाबा भांड सरांच्या नेतृत्वाखाली महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून भक्कम पाठबळ दिली. या सर्व एकत्रित प्रयत्नातून आज अखेर 4 वर्षात एकूण 105 संदर्भ ग्रंथांची निर्मिती झाली आहे. आदरणीय बाबा भांड सरांनी आम्हा नवसयाजी अभ्यासकांना या सयाजी शोध यात्रेत सक्रिय सहभागी करून घेत महाराजा सयाजीरावांचे अफाट कार्य समजून घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सरांचा ऋणी आहे. जगातील कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासात धर्माने सर्वात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे जगाच्या इतिहासावरून दिसते. त्या राज्यकर्त्याला धर्म सकारात्मक पद्धतीने हाताळता आला तोच राज्यकर्ता आदर्श राज्यकर्ता म्हणून इतिहासात नोंदवला गेला. भारतीय संदर्भात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तर धर्म हा अत्यंत गुंतागुंतीचा घटक ठरतो, कारण भारतातील जाती व्यवस्थेच्या संरक्षणाची भूमिका भारतीय समाज व्यवस्थेने धर्मावर सोपवली आहे. भारतातील हिंदू मुस्लिम संघर्ष हा वर्गकर्मी जरी धार्मिक संघर्ष वाटत असला तरी ब्राह्मण वगळता इतर 3 वर्णांनी कमी अधिक ब्राह्मणी गुलामगिरीत पकडून ठेवण्याचे काम विषमतेचा कडवा समर्थक असणाऱ्या धर्मावर सोपवले आहे. त्यामुळेच भारतातील जात धर्म संघर्ष एकत्रितपणे आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आधुनिक भारताचा विचार करता महात्मा फुल्यांपासून ते पंडित नेहरूंपर्यंतचा इतिहास तपासला असता धर्माच्या नावाखाली बहुजन जातीच्या सातत्याने पराभव होत असल्याचे इतिहासातून स्पष्ट होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवराय आणि राजर्षी शाहू होय. हे दोन्हीही महापुरुष जात आणि धर्म यांच्या कुटील डावपेचात पराभूत झाल्याचे आपला इतिहास सांगतो. या सर्व इतिहासाची जेव्हा आपण सयाजींनी चर्चा करतो तेव्हा सयाजीरावांचे धर्मचिंतन हेच या विषमताग्रस्त व्यवस्थेच्या पराभवासाठीचे सर्वात उत्तम शस्त्र ठरते. परंतु हिंदू धर्मचिंतनात सयाजीरावांचा साधा उल्लेखही नसणे यातच भारतातील प्रागतिक विचारांच्या पराभवाची कारणे सापडतात. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतरची भारतीय धर्मनिरपेक्षता पराभूत होऊन समाज अधिक जाती आणि धर्मग्रस्त का झाला याची कारणे यात सापडतील. फ्रेंच लेखक आंद्रो मार्लो यांनी पंडित नेहरूंना त्यांच्या अखेरच्या काळात एक प्रश्न विचारला, देशाचे पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर तुमच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान काय होतं? त्यावर नेहरूंचे उत्तर होते, क्रिएटिंग अ सेक्युलर स्टेट इन अ रिलिजियस सोसायटी. नेहरूंचे हे उत्तर आणि सयाजीरावांचा धर्म आणि जात साक्षरतेचा कार्यक्रम यांची तुलना केली असता सयाजीरावांचे मोठेपण आपल्या लक्षात येते. धार्मिक विविधता आणि बहुसांस्कृतिकता असणाऱ्या समाजामध्ये सयाजीरावांच्या कार्याचा परीघ तपासला असता कामातील विविधता, गुणवत्ता, दूरदृष्टी आणि जनकल्याणाचा ध्यास या सगळ्याचा उत्तम समन्वय त्यामध्ये आपल्याला पावलोपावली दिसतो. महापुरुष म्हणून सयाजीरावांचा विचार करत असताना त्यांची वैचारिक बैठक त्यांची दृष्टी घडवण्यास नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याचा विचार करता त्यांना लाभलेले शिक्षण, त्यांनी केलेली जगभ्रमंती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात व्यतीत केलेले जीवन या बाबी महत्वाच्या ठरतातच. पण इतिहास, धर्म, समाजशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान यासारख्या ज्ञानशाखांचा एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांनी आयुष्यभर केलेला व्यासंग हा सुद्धा तितकाच महत्वपूर्ण ठरतो. जगाचा इतिहास तपासला असता एक बाब स्पष्टपणे दिसते ती अशी की जगातील ज्या राज्यकर्त्यांनी धर्म ही संकल्पना अतिशय पद्धतशीरपणे समजून घेतली तोच राज्यकर्ता सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि आदर्श राज्यकर्ता म्हणून मान्यता पावला. तुलनात्मक विचार
स्वधर्म स्वजात यांच्या अतिरेकी अभिमानापासून आणि स्वश्रेष्ठत्वाच्या भावनेपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे सयाजीरावांनी स्वीकारलेले धोरण भारतासाठी सर्वोत्तम होते हे आज मागे वळून पाहताना स्पष्टपणे जाणवते. धर्म आणि जात साक्षरतेचा सयाजीरावांचा प्रकल्प तुलनात्मक धर्मविचाराच्या अधिष्ठानावर तयार झाला होता. सयाजीरावांच्या धर्मसुधारणांचा अभ्यास करता एक बाब अत्यंत महत्वाची आहे, ती अशी की सयाजीरावांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत संशोधित होता. जगभरातील सर्व धर्म संकल्पनांमध्ये टोकाचे अंतर्विरोध दिसत असले तरी सर्व धर्मांचे मूलतत्व अंतिमता मानव कल्याण हेच आहे ही त्यांची दृष्टी जगातील सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी कमावली होती असे दिसते. त्यामुळेच सर्व धर्मांशी संवादी नाते सयाजीराव निर्माण करू शकले. आपल्या मृत्यूपूर्वी 2 वर्षे आधी 1937 मध्ये प्रकाशित झालेल्या स्टेनले राईस यांच्या द हिंदू कस्टम्स अँड देअर ओरिजिन्स या ग्रंथाला सयाजीरावांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील एक अवतरण येथे आपण समजून घेतले पाहिजे. या प्रस्तावनेत सयाजीराव म्हणतात, जर हिंदूंना त्यांच्या धर्माचा इतिहास शिकवला आणि त्यांच्या धर्माची इतर धर्माशी तुलना करण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण केली तर ती अतिशय चांगली बाब ठरेल. त्यामुळे लोकांची मनोवृत्ती अधिक व्यापक होऊन त्यांच्या विचारामध्ये अधिक उदारता येईल. त्यामुळे त्यांच्या प्रगतीला उत्तेजन मिळेल. संवाद हा अत्यंत महत्वाचा सामाजिक विषय असतो. भारताच्या संदर्भात विचार करता अनेक धर्म, अनेक संस्कृती आणि अनेक जाती असा तिहेरी पेच आपल्याला आढळतो. त्यामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सांस्कृतिक आणि सामाजिक संवादाचा प्रश्न जरा अधिक गुंतागुंतीचा होतो. स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक संघर्षाच्या घटनांचे विश्लेषण केले असता धार्मिक संघर्षात जातीचा समावेश करून धार्मिक आणि जातीय संघर्ष एकाच वेळेला वाढविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आपल्याला आढळतात. आजही 2021 मध्ये धर्माचा विचार स्वतंत्रपणे होताना आपल्याला दिसतो. धर्माच्या शास्त्रीय अभ्यासावर प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, परंतु या साहित्यात तुलनात्मक धर्मविचार अतिशय अपवादाने आपल्याला आढळतो. परिणामी भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्व आणि सामाजिक समतेचे तत्वज्ञान अपेक्षित उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. सयाजीरावांचा तुलनात्मक धर्म अभ्यासाबाबतचा आग्रह आणि भारतीय संदर्भात तुलनात्मक धर्म अभ्यासासाठीचे त्यांचे योगदान यावर भाष्य करताना बडोद्यातील तुलनात्मक धर्म अभ्यासाचे सूत्रधार आणि केम्ब्रिज विद्यापीठातील विद्वान विजेरी म्हणतात, सयाजीराव महाराजांच्या वैयक्तिक अभ्यासाच्या आवडीमुळे बडोद्यात तुलनात्मक धर्म अभ्यास रुजू शकला आणि त्यामुळेच मला भारताच्या बाबतीत अन्यत्र कोठेही जी संधी मिळू शकली नसती ती संधी बडोद्यात मिळाली. या सर्व पार्श्वभूमीवर 125 वर्षापूर्वी सयाजीरावांनी तुलनात्मक विचारांचे महत्व ओळखले होते. हे महत्व सयाजीरावांच्या व्यक्तिगत विचारांपुरते मर्यादित नव्हते, तर बडोदा संस्थानातील प्रशासकीय धोरणातही याचे प्रतिबिंब आपल्याला आढळते. तुलनात्मक धर्मविचाराचे सूत्र अगदी सुरुवातीपासून सयाजीरावांनी अवलंबल्यामुळे त्यांचे प्रशासन यशस्वी ठरले ही बाब दुर्दैवाने भारताला माहीत नाही. तुलनात्मक विचार स्वधर्म स्वजात यांच्या अतिरेकी अभिमानापासून आणि स्वश्रेष्ठत्वाच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे सयाजीरावांनी स्वीकारलेले धोरण भारतासाठी सर्वोत्तम होते हे आज मागे वळून पाहताना आपल्याला स्पष्टपणे जाणवते. सयाजीरावांची भाषणे आणि पत्रांमध्ये आपल्याला सातत्याने तुलना आढळते. धर्म आणि जात साक्षरतेचा सयाजीरावांचा प्रकल्प तुलनात्मक धर्मविचाराच्या अधिष्ठानावर तयार झाला होता. अशा प्रकारचा भारतातील हा आज अखेरचा एकमेव प्रकल्प आहे. 1887 ला पहिला परदेश प्रवास करत असताना युरोपमधील समाज, संस्कृती आणि प्रगती यांच्याशी भारतातील समाज स्थितीशी ते सातत्याने तुलना करत होते हे सयाजीरावांच्या परदेश प्रवासाचे अहवाल पाहिले असता स्पष्ट होते. 1887 पासून सुरू झालेला हा तुलनात्मक विचार 1939 पर्यंत सयाजीरावांचा मृत्यू होईपर्यंत सतत उत्क्रांत होत गेला. हा त्यांच्या तुलनात्मक व सातत्यपूर्ण वाचन आणि व्यासंगाचा तसेच निरीक्षणाचा परिपाक होता.
म्हणूनच भारतासाठी सर्वोत्तम धर्म आणि जात साक्षरतेचा कार्यक्रम सयाजीराव महाराज तयार करू शकले. संतुलित प्रशासनाचा उत्तम नमुना सयाजीराव महाराजांच्याकडून निर्माण झाला. त्यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात फार मोठे संघर्ष त्यांनी केले, पण संघर्षाच्या या सर्व प्रसंगांमध्ये संवादाची संधी शोधून त्यांनी या सर्व संघर्षांवर मात केली. हे भारतातीलच नव्हे तर जगातील अपवादात्मक उदाहरण ठरावे. म्हणूनच सयाजीरावांच्या तुलनात्मक धर्माभ्यास प्रकल्पाचा परिचय आपण येथे करून घेणार आहोत. 1 ऑगस्ट 1916 रोजी सयाजीराव महाराजांनी बडोदा कॉलेजमध्ये तत्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासाचे अध्यासन सुरू केले. या अध्यासनाचे प्रमुख म्हणून केंब्रिज विद्यापीठातील या विषयाचे विद्वान प्राध्यापक A.J. विजरी यांची नेमणूक केली. या अध्यासनातर्फे पुढील उपक्रम सुरू करण्यात आले होते. ऐतिहासिक धर्मांच्या ग्रंथसूची तयार करणे, हिंदू आणि मुस्लिम नीतिशास्त्राबाबत सर्वे करणे, धर्मांचा व्यवस्थितरित्या सर्वे करून तो प्रकाशित करणे. चौथा उपक्रम होता धर्मांचा ऐतिहासिक विकासाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्यातील परस्पर संबंध तपासण्यासाठी त्यांची कालसूची तयार करणे. धर्मांशी संबंधित विविध विषयावर लिहिलेले प्रबंध गायकवाड स्टडीज इन रिलिजन अँड फिलॉसॉफी या ग्रंथमालेत प्रकाशित करणे. या मालेसाठी बडोद्या बाहेरील विद्वानांचे सहकार्य घेण्यात आले. 1916 मध्ये पहिल्या वर्षी या अध्यासनात विजरींच्या हाताखाली 3 फेलोंची निवड करण्यात आली. त्यापैकी एक संस्कृतसाठी, एक अरेबिकसाठी आणि तिसरा अवस्था, पाली किंवा तत्वज्ञान यासाठी होता. या पदासाठी एकूण 85 अर्ज आले होते. या 3 फेलोंबरोबरच चौथी व्यक्ती ऐच्छिक म्हणून निवडण्यात आली. 1916 मध्येच पहिल्या वर्षी प्राध्यापक आरके, प्राध्यापक नवाब अली आणि प्राध्यापक राजवाडे यांना प्रत्येकी हिंदू, इस्लाम आणि बौद्ध धर्माबाबत संशोधनात प्राध्यापक विजरींना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर सदर संशोधनासाठी 3 मुस्लिम, 1 जापनीज, बुद्धिस्ट आणि 5 हिंदू अशा 9 संशोधक विद्यार्थ्यांची पहिल्या वर्षी निवड करण्यात आली. बडोदा कॉलेजचे तर्कशास्त्राचे प्राध्यापक बंबानी यांच्या नेतृत्वाखाली शीख आणि देव समाज या धर्मांच्या सर्वेक्षणाची योजना या अध्यासनाच्या माध्यमातून आखण्यात आली होती. प्राच्यविद्या संस्थेशी संबंधित इंडियन फिलॉसॉफिकल रिव्ह्यू आणि इंडियन जर्नल ऑफ सोशॉलॉजी ही 2 त्रैमासिके प्रकाशित होत होती. इंडियन फिलॉसॉफिकल रिव्ह्यूचे संपादन प्राध्यापक विजरी करत होते. जुलै 1917 मध्ये इंडियन फिलॉसॉफिकल रिव्ह्यूचा पहिला अंक प्रकाशित झाला. हे 4 वर्षे चालले. या अध्यासनाबरोबरच बडोदा सेंट्रल लायब्ररीचा संस्कृत विभाग गायकवाड ओरिएंटल सिरीजच्या माध्यमातून या कामाला पूरक काम करत होता. या मालेचे पहिले संपादक पंडित चिमननाथ हे होते. 1917 मध्ये मुंबईचे इराणियन असोसिएशन आणि लंडनचे मॉडर्न चर्चमन या संशोधन पत्रिकांमध्ये विभागाचे अनेक निबंध प्रकाशित झाले. या प्रकाशित निबंधांचे गुजराती आणि मराठीमध्ये भाषांतर करण्यात आले. 1918 मध्ये या अध्यासनात हिंदू, इस्लाम, बौद्ध आणि ख्रिश्चन या धर्मांचा अभ्यास सुरू होता. 1921 मध्ये प्राध्यापक विजरींनी 1916 ते 1921 पर्यंतच्या या विभागाच्या कामाचा आढावा घेणारा रिपोर्ट तयार करण्यास सुरुवात केली. 1921 ते 1935 या कालखंडात या विभागाचे कामकाज बंद होते, कारण विजरी आपल्या मायदेशी परत गेले होते. त्याचप्रमाणे त्यांचे सहाय्यक वैजनाथ राजवाडे यांचे अकाली निधन झाले होते. 1921 ते 1935 या 14 वर्षांच्या कालखंडानंतर 1935 मध्ये डॉक्टर मुश्ताफ अली यांची तुलनात्मक धर्म अभ्यास अध्यासनाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. 1935 मध्ये पुन्हा सुरू झालेले हे अध्यासन 1941 पर्यंत 6 वर्षे अखंडित सुरू राहिले. पहिली 5 वर्षे आणि नंतरची 6 वर्षे अशी 11 वर्षे या विभागाने तुलनात्मक धर्म अभ्यासाला जे योगदान दिले
त्याला भारताच्या इतिहासात तोड नाही, कारण अशा प्रकारचे हे भारतातील पहिले आणि शेवटचे अध्यासन होते. 1935 मध्ये डॉक्टर अलींनी तुलनात्मक धर्म या विषयावर बडोदा कॉलेजमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसमोर एकूण 11 व्याख्याने दिली. हायस्कूल शिक्षकांच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये सुद्धा तुलनात्मक धर्म या विषयावर अलींनी व्याख्याने दिली. त्याचबरोबर डॉक्टर अली यांनी बडोदा कॉलेजमध्ये 1936-37च्या पहिल्या सत्रात 1 आणि दुसऱ्या सत्रात 1 अशी 2 व्याख्याने तुलनात्मक धर्म या विषयावर दिली. पहिल्या सत्रात झालेल्या डॉक्टर अलींच्या व्याख्यानाला 200 विद्यार्थी व प्राध्यापक, तर दुसऱ्या सत्रातील व्याख्यानाला 100 विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. डॉक्टर अली यांनी या वर्षात म्हणजे 1936-37 मध्ये जर्मन भाषा आणि साहित्य यावर आठवड्याला 4 व्याख्याने आणि फ्रेंच भाषेच्या संभाषण कौशल्यावर आठवड्याला 1 व्याख्यान बडोदा कॉलेजमध्ये दिले. या अध्यासनाच्या अन्य संशोधन कार्यावर जर विचार करायचा झाला तर 1936 मध्ये यशपाल सिंग लिखित द लाईफ ऑफ मोहम्मद अँड इस्लाम ही पुस्तिका तयार करण्यात आली. 1937-38 मध्ये डॉक्टर अलींनी आपल्या नियमित कामाबरोबर मध्ययुगीन भारतातील आध्यात्मिक विकास यावर संशोधन सुरू केले. या संशोधनामध्ये गुजराती, मराठी, मिथाली, बंगाली संत व त्यांचे अनुयायी यांच्या योगदानाचा समावेश होता. 1938-39 मध्ये डॉक्टर अलींनी लिटरेचर अँड कल्चर आणि कल्चरल कॉन्फ्लिक्ट ऑफ बेंगाली मुस्लिम्स हे 2 शोधनिबंध प्रकाशित केले. 1940 मध्ये डॉक्टर अलींवर मिरात-ए-अहमदी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. याच वर्षी म्हणजे 1940 मध्ये डॉक्टर एका फेलोने मराठी भाषेतील भक्ती संप्रदाय या विषयावर ग्रंथलेखन केले, तर दुसऱ्या संशोधन फेऱ्यावरील संशोधन पूर्ण केले. 1940 मध्ये अन्य एका फेलोच्या पैगंबराचे चरित्र आणि इस्लामची प्रमुख तत्वे या विषयावरील हिंदी भाषेतील पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. याचबरोबर एक महत्वाची बाब म्हणजे 1935 मध्ये सयाजीराव महाराजांनी एक हुकूम काढून सर्व प्रमुख धर्म आणि पंथांशी संबंधित वस्तू, दागिने व कलात्मक वस्तूंचा संग्रह बडोद्याच्या सेंट्रल म्युझियम मध्ये ठेवण्याच्या सूचना आपल्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. याचबरोबर महाराजा सयाजीरावांनी तुलनात्मक धर्म अभ्यासाला सातत्याने खंबीर पाठबळ पुरवले. 1936 मध्ये झालेल्या तुलनात्मक धर्म अभ्यास परिषदेसाठी 8,780 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 1,41,00,000 रुपयांहून अधिक भरते. दुसऱ्या वर्षी 1937 मध्ये झालेल्या तुलनात्मक धर्म अभ्यास परिषदेसाठी पुन्हा सयाजीराव महाराजांनी 7,530 रुपयांची मदत केली. ही रक्कम सुद्धा आजच्या रुपयाच्या मूल्यात 1,19,00,000 रुपयांहून अधिक भरते. तुलनात्मक धर्म अभ्यासाला सयाजीरावांनी दिलेले भक्कम आर्थिक पाठबळ यातून दिसून येते. भारतासारख्या धर्म प्राबल्य असणाऱ्या देशात धर्माच्या वैज्ञानिक आणि तुलनात्मक अभ्यासाला प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरावर आजखेर पलीकडे ठेवले आहे. अपवाद फक्त राजस्थान विद्यापीठातील तुलनात्मक धर्म या एकमेव अभ्यासक्रमाचा आहे. अध्यासन मात्र भारतात कोणत्याही विद्यापीठात निर्माण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर 104 वर्षांपूर्वी सयाजीरावांनी भारतात तुलनात्मक धर्म अभ्यासाचा पाया घातला होता. त्यांचे हे काम म्हणजे धार्मिक सुसंवादासाठीचे धर्म साक्षरता अभियानच होते. अगदी आजही भारतात तुलनात्मक धर्म अभ्यासक आपल्याला सापडत नाहीत. भारतातील राजस्थान विद्यापीठाचा एक अपवाद वगळता विद्यापीठात तुलनात्मक धर्मशास्त्र अभ्यासक्रमात सुद्धाही नाही. मग स्वतंत्र अध्यासनाची चर्चा कशी करायची हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मग
सयाजीरावांनी त्या काळात या विषयातील तज्ञ उपलब्ध नसतानाही हे अध्यासन कसे चालवले असेल असा प्रश्न या निमित्ताने आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आजही सयाजीरावांनी त्या काळात तुलनात्मक धर्म अभ्यासाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या रस्त्याने जाणारे एकही काम झालेले नाही. यातच सयाजीरावांच्या या कामाचे वेगळेपण लपलेले आहे. 11 वर्षात या अभ्यासनाच्या उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर या क्षेत्रातील संशोधनाला या विभागाने दिलेली चालना, प्रकाशित झालेले शोध निबंध आणि ग्रंथ यांचे विषय आपल्याला थक्क करून सोडतात. या दृष्टीने 19 ऑक्टोबर 1930 रोजी प्राध्यापक विजयजींना लिहिलेल्या पत्रातील सयाजीराव महाराजांची भूमिका समजून घेणे येथे उपयुक्त ठरेल. या पत्रात सयाजीराव महाराज लिहितात, बडोद्यामध्ये तुम्ही तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होता. मला या विषयांमध्ये आजही रस आहे. मी सध्या नवीन धर्म काढण्याचा प्रयत्न करतोय असे नाही, ते माझ्याकडून शक्यही नाही. तर हिंदू धर्मातील नवीन पद्धती, त्याची तत्वे, प्रार्थना, गीते इत्यादींना एकत्रित करून काही पुस्तके काढण्याचा प्रयत्न करतोय. याचा फायदा नव्या पिढीला होऊ शकेल. ही पुस्तके अगदी सोप्या भाषेत लिहिलेली असतील. श्रद्धेला बुद्धी प्रामाण्यवादी करण्यासाठी बराच पाठपुरावा आणि संयम लागणार आहे. जबरदस्ती किंवा सक्ती करून या बाबतीत फार काही प्रगती होऊ शकणार नाही. तुम्ही या कामात माझ्यासोबत असता तर आणखी बरे झाले असते. काही काळापूर्वी या संदर्भात मी तुमच्याशी संपर्क केला होता, पण तेव्हा माझाच पूर्ण विचार झालेला नव्हता. सयाजीरावांचा हा विचार स्वतंत्र भारताने वेळीच अनुसरला असता तर आजचे आपल्याला दिसणारे भारतीय समाजाचे वास्तव निश्चितच वेगळे असते, यात काही शंका नाही. तुलनात्मक धर्म अभ्यासनातर्फे चालविला गेलेला एक अत्यंत रचनात्मक उपक्रम म्हणजे गायकवाड स्टडीज इन रिलिजन अँड फिलॉसॉफी ही ग्रंथमाला होय. या ग्रंथमालेचा आरंभ 1918 मध्ये झाला. सयाजीरावांनी मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत 8 ते 10 ग्रंथमाला प्रकाशित केल्या. त्यापैकी गायकवाड स्टडीज इन रिलिजन अँड फिलॉसॉफी ही ग्रंथमाला सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण होती. एका अर्थाने सयाजीरावांच्या विश्वबंधुत्ववादी दृष्टीची जगाला लाभलेली ही बौद्धिक भेट होती. कारण या मालेच्या घोषणेतच सहिष्णू भूमिकेतून आणि अलौकिक बुद्धिमत्तेच्या व्यासंगातून लिहिलेले ग्रंथच या मालेसाठी स्वीकारले जातील अशी स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली होती. या मालेत एकूण 17 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या प्रमुख धर्मांवरील ग्रंथांबरोबरच तुलनात्मक धर्म अभ्यास आणि नीतिशास्त्र या विषयांचाही त्यात अंतर्भाव होता. म्हणूनच ही ग्रंथमाला म्हणजे वैश्विक भान जपणारा पहिला जागतिक धर्मसाक्षरता उपक्रम ठरतो. जगातील आज अखेरची अशा प्रकारची ही एकमेव ग्रंथमाला आहे. या मालेतील सर्व ग्रंथ इंग्रजीत प्रकाशित झाले होते. याची मुख्यतः 2 कारणे असावी. पहिले कारण म्हणजे यासाठीचे संशोधक आणि लेखक एकतर परदेशी होते किंवा इंग्रजीत लिहिणारे होते. दुसरे कारण म्हणजे हे ग्रंथ प्रकाशित करत असताना जगभरातील अभ्यासकांना डोळ्यासमोर ठेवून व्यापक भूमिकेतून ती तयार केली होती. तुलनात्मक धर्म अभ्यासाचे हे साक्षरता अभियान मुख्यतः भारताला केंद्रबिंदू मानून तयार केले होते. या ग्रंथमालेमध्ये एकूण 17 ग्रंथ प्रकाशित झाले. या मालेतील प्रत्येक ग्रंथ सरासरी 400 पानांचा होता. म्हणजेच सुमारे 7000 छापील पानांचा मजकूर या अभ्यासनाने प्रकाशित केला. जगातील सर्व प्रमुख धर्मांचा समावेश असणारी ही ग्रंथमाला इंग्रजी भाषेत प्रकाशित झाल्यामुळे जागतिक संवाद निर्माण करण्यासाठी ती मार्गदर्शक होती. या मालेतील पुस्तकांची अनुक्रमणिका चालली असता एक विषय घेऊन त्या विषयाबद्दल जगातील वेगवेगळ्या धर्मांमध्ये काय मांडणी केली आहे याची सखोल चर्चा केलेली आपल्याला आढळते. विजयरी यांचा या मालेत 1922 मध्ये प्रकाशित झालेला द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजन हा ग्रंथ 400 पानांचा आहे. या ग्रंथात आत्मा ही संकल्पना घेऊन आत्म्याच्या कल्पनेबाबत काय मांडणी केली आहे याचा धांडोळा
तुलनात्मक पद्धतीने घेतला आहे. हा ग्रंथ चालला असता एक बाब स्पष्ट होते की धर्माविषयक मूलभूत संकल्पना सर्वच धर्मात सारख्या आहेत. फक्त स्थल काल परत्वे त्यांचे संदर्भ बदलले आहेत. ज्यावेळी आपण विविध धर्मांची तुलना करतो तेव्हा विविध धर्मातील साम्य आणि भेद आपल्याला कळतात. महत्वाचे म्हणजे भरपूर साम्यस्थळे भेटल्यामुळे स्वधर्म श्रेष्ठत्वाची भावना कळून पडते. परिणामी परधर्म द्वेषाचे विष कमी होते, संवादाच्या संधी निर्माण होतात आणि समाजाचे सामाजिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या उदाहरणावरून सयाजीराव महाराज तुलनात्मक धर्म अभ्यासातून विश्व बंधुत्वाचे पसायदान मागत होते हे लक्षात येते. सयाजीरावांच्या दूरदृष्टीला भविष्यातील समाजाची गरज स्पष्ट दिसत होती. त्यामुळेच त्यांनी तुलनात्मक धर्म अभ्यासाचा हा महायज्ञ सुरू केला होता. याच संदर्भात ही ग्रंथमाला ज्या वर्षी सुरू झाली त्याच वर्षी म्हणजे 19 नोव्हेंबर 1918 रोजी लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, मिसेस स्ट्रॉंग यांची भाषणे स्थानिक भाषेत भाषांतरित होऊन प्रकाशित झाली पाहिजेत असे मला वाटते. धर्माबद्दलचा तुलनात्मक व आधुनिक दृष्टिकोन लोकांसमोर आला पाहिजे. मिस्टर विजेरी यांनी ही योजना लवकर पूर्ण करण्यासाठी काहीतरी करायला हवे होते. लोकांना हे साहित्य पुरवून विचार करायला लावणे व हे ज्ञान रोजच्या समस्या सोडवण्यासाठी वापरायला लावणे ही मोठी गोष्ट आहे. धर्मशास्त्रावरील ही भाषणे काही लोकांना नक्कीच आवडतील. त्या ठिकाणी एक विशेष बाब जिचा उल्लेख केलाच पाहिजे ती म्हणजे या मालेत पहिल्या वर्षी 1918 मध्ये कोल्हापूरच्या करवीर पीठाचे शंकराचार्य कृतकोटी यांचा पीएचडीचा प्रबंध असणारा द हार्ट ऑफ भगवद्गीता हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. कृतकोटींनी हा प्रबंध अमेरिकेतील ओरिएंटल युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी पदवीसाठी सादर केला होता. हा ग्रंथ ही 300 पानांचा आहे. टिळक भक्त असणाऱ्या कृतकोटींनी टिळकांचे गीता रहस्य 1915 ला प्रकाशित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन केले होते. भगवद्गीतेवरील हे बहुधा पहिले संशोधन असावे. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी उच्च शिक्षित आणि पुरोगामी म्हणून करवीर पीठावर शंकराचार्यपदी कृतकोटींची निवड केल्यानंतर लगेचच हा ग्रंथ प्रकाशित झाला होता हे विशेष. या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत या ग्रंथमालेचे संपादक विजेरी यांनी या ग्रंथातील वैज्ञानिक दृष्टीचे कौतुक केले आहे. या प्रस्तावनेत विजेरी म्हणतात, कृतकोटी हे अस्सल संशोधक आहेत. हिंदू धर्मातील सत्यांच्या आधुनिक अन्वयार्थाचे ते समर्थक आहेत. ते भारताच्या कल्याणाचे मार्ग तयार करण्यासाठी अविरत कष्ट करणारे कार्यकर्ते आहेत. गीतेतील व्यावहारिक शिकवणीवर वाचकांचे लक्ष केंद्रित करतानाच या ग्रंथात कृतकोटींनी संशयास्पद बाबींची सावधपणे टाळलेली चर्चा त्यांच्या मांडणीचे वेगळेपण दर्शवते. त्या मालेत प्रकाशित झालेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ म्हणजे द डॉक्ट्रिन ऑफ कर्मा हा होय. या ग्रंथात जगातील विविध प्रमुख धर्मातील कर्म सिद्धांताची तुलनात्मक चर्चा केली आहे. या ग्रंथात विविध धर्मातील अधिकारी व्यक्तींचे निबंध एकत्रित केले आहेत. या मालेत सहिष्णू भूमिका आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथांना समाविष्ट केले जात होते. याबरोबरच अत्यंत नव्या दृष्टिकोनातून धर्माचा विचार करणाऱ्या भूमिका सुद्धा या मालेत मांडण्यात आल्या होत्या. हे या ग्रंथांचे शीर्षक, प्रस्तावना आणि अनुक्रमणिका चालल्यानंतर लक्षात येते. महाराजांची बौद्ध धर्माबद्दलची आस्था जगजाहीर आहे. बौद्ध तत्वज्ञानाचा वैयक्तिक जीवनात स्वीकार करणारे सयाजीराव महाराज आधुनिक भारतातील पहिले प्रशासक आहेत. पाली भाषेतील बौद्ध वाङ्मयाचे मराठी भाषांतर, प्राचीन बौद्ध ग्रंथांचे संपादन आणि प्रकाशन यासाठी सयाजीराव महाराजांनी जेवढे योगदान दिले तेवढे अन्य कोणत्याही भारतीय प्रशासकांनी आधुनिक काळात दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर या मालेत प्रकाशित झालेला एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणजे अ बुद्धिस्ट बिब्लिओग्राफी हा होय. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर बौद्ध धर्माबाबत झालेल्या संशोधनाची सूची या ग्रंथात एकत्रित करण्यात आली आहे. हा ग्रंथ 2 खंडात असून पहिल्या खंडात
पाली भाषेतील बौद्ध साहित्य, संस्कृत भाषेतील बौद्ध साहित्य, बौद्धेतर संस्कृत वाङ्मयातील बौद्ध धर्माचे संदर्भ, युरोपियन भाषेतील बौद्ध साहित्याची चर्चा करण्यात आली आहे. या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात युरोपियन भाषेतील भारतीयांचे बौद्ध वाङ्मय, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, जावा, कंबोडिया, हिमालयीन पट्ट्यातील तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, चीन, कोरिया, जपान इत्यादी 13 देशातील बौद्ध वाङ्मयाचा आढावा घेणारी सूची देण्यात आली आहे. भारतातील अशा प्रकारचा बहुधा हा पहिला ग्रंथ असावा. या ग्रंथाच्या माध्यमातून महाराजांनी पुन्हा एकदा बौद्ध तत्वज्ञानाशी त्यांची असणारी बांधिलकी अधोरेखित केली आहे. हा ग्रंथ बुद्धाच्या जगभरातल्या स्वीकाराचा शोध घेणारा एक अद्वितीय प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे महाराजांच्या धर्मसाक्षरता अभियानातील एक महत्वाचा टप्पा सुद्धा आहे. त्याच बाबतीमध्ये 1938 मध्ये द फॉरेन व्होकॅब्युलरी ऑफ द कुराण हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथातून सयाजीरावांचा इस्लाम धर्मविषयक सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट होतो. विस्तार भयास्तव या मालेचा अंदाज यावा म्हणून काही प्रातिनिधिक ग्रंथांची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. या मालेत प्रकाशित झालेला एक महत्वाचा ग्रंथ ज्याची आपण चर्चा करणार आहोत तो 1920 मध्ये प्रकाशित झाला होता. त्या ग्रंथाचे नाव आहे गुड अँड बॅड आउटलाईन ऑफ अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ. हा ग्रंथ म्हणजे विजेरी आणि सयाजीराव महाराज यांच्यातील संवाद आणि चर्चा याचा परिपाक आहे. या ग्रंथाचे उपशीर्षक आउटलाईन ऑफ अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ हे फारच बोलके आहे. या उपशीर्षकावरून ग्रंथाच्या आशय सूत्राची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. वाचन, अनुभव, चिंतन आणि जगप्रवास याच्या परिपाकातून 58 वर्षाच्या अनुभवातून आणि चिंतनातून सयाजीराव महाराजांचे जे जीवनविषयक तत्वज्ञान विकसित झाले होते त्याचा परिपाक म्हणजे हा ग्रंथ होय. महाराजांच्या बरोबर प्राध्यापक विजयेंची धर्म, तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र यावर झालेल्या प्रदीर्घ चर्चेवर आधारित विजयेंनी बडोदा कॉलेजमध्ये दिलेली व्याख्याने असे एकंदरीत या ग्रंथाचे स्वरूप आहे. 318 पानांचा हा ग्रंथ म्हणजे आदर्श माणूस म्हणून आवश्यक व्यक्तिमत्व कसे असावे याचा सूत्रबद्ध सिद्धांतच आहे. जात, धर्म, प्रांत या पलीकडे गेलेले व्यक्तिमत्व कसे असते याचा परिचय या ग्रंथातून होतो. महाराजांचे व्यक्तिमत्व मुळातच तत्वज्ञाचे होते. महाराजांची भाषणे हे एक प्रकारे त्यांच्यातील तत्वज्ञ राजाचे मुक्त चिंतनच आहे. या ग्रंथाच्या पार्श्वभूमीवर 24 जुलै 1915 ला बंगलोर येथील संस्कृत विद्वत सभेमध्ये सयाजीराव महाराजांनी केलेले भाषण गुड्स आणि बॅड्स या ग्रंथामध्ये व्यक्त झालेल्या चिंतनाशी अतिशय सुसंगत आहे. या भाषणामध्ये सयाजीराव महाराज म्हणतात, तत्वज्ञानाच्या या निरनिराळ्या पद्धतींची व प्रश्नांची चर्चा अनादी कालापासून चालत आलेली आहे हे मी मगा सांगितलेच. त्या तात्विक वादविवादात तंग होऊन आपण आपल्या शक्तीचा अपव्यय करणे व आपल्या प्रत्यक्ष सुखदुःखाविषयी अनास्था दर्शविणे मुळीच इष्ट नाही. मानवी ज्ञान हे केव्हाही मर्यादितच असणार आणि तत्वज्ञानाचे सगळेच काम पडले अमर्यादित. मी म्हणतो तुमच्या या वादविवादातून काहीतरी निष्पन्न होऊ द्या. शब्द आणि शब्द समुच्चय त्यांच्या पलीकडचे असे काहीतरी की जे आपले थोडे तरी प्रत्यक्ष हित साधू शकेल. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करणे हे काम महत्वपूर्ण व मनोरंजक आहे आणि जगातील इतर तत्वज्ञान पद्धतीचा परिचय करून घेऊन तौलनिक अभ्यास करणे तर विशेषच महत्वाचे व मनोरंजक आहे. कोणताही दुराग्रह उराशी न बाळगता मन स्वच्छ व निर्विकार ठेवून हा अभ्यास झाला पाहिजे. तत्वज्ञानाच्या इतर पद्धतीत काही विशेष मोलाची तत्वे आढळली तर त्या पद्धतीची श्रेष्ठता मान्य करण्यास आपण तयार असले पाहिजे आणि आपल्या पद्धतीची तत्वे जर श्रेष्ठ असतील तर तिचा कैवार घेण्यात आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
गुड्स अँड बॅड्स ग्रंथाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तर या विषयाच्या व्याप्तीचा आपल्याला परिचय होतो. या ग्रंथामध्ये भौतिक मूल्ये, बौद्धिक मूल्ये, सौंदर्यशास्त्रीय मूल्ये, नैतिक मूल्ये, चांगल्या आयुष्याची एकता आणि प्राप्ती अशी एकूण 6 प्रकरणे समाविष्ट करण्यात आली होती. धर्म, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, संस्कृती, विज्ञान, सौंदर्यशास्त्र, निसर्ग अशा जीवनाच्या सर्व अंगांना कवेत घेणारे हे मुक्त चिंतन आजही तितकेच समकालीन आहे. जीवनाशी एकरूप होऊन अत्यंत सकारात्मक आणि गुणात्मक जीवन जगण्याची दृष्टी हा ग्रंथ देतो. सयाजीराव महाराजांना सन्मानाने देण्यात आलेल्या विविध परिषदांचे अध्यक्षपद ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला त्यामध्ये 1911 ची जागतिक मानववंश परिषद, 1918 ची अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, 1927 ची अखिल भारतीय तत्वज्ञान परिषद, 1933 ची अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद, याचबरोबर जागतिक शांतता परिषद, अखिल भारतीय सामाजिक परिषद, अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशा विविध विद्वत परिषदांचा समावेश असलेला आपल्याला दिसतो. या सर्व विद्वत परिषदांचे अध्यक्षपद सन्मानाने सयाजीराव महाराजांकडे का आले होते याची प्रचिती आपल्याला गुड्स अँड बॅड्स या ग्रंथाच्या आशयावरून येते. सयाजीरावांमधील तत्वज्ञ राजाचा अतिशय मार्मिकपणे वेध सयाजीरावांचे चरित्रकार यशवंत रामकृष्ण दाते यांनी घेतला आहे. 1933 मध्ये लिहिलेल्या महाराजांच्या चरित्रात दाते म्हणतात, प्लेटोच्या मताने आदर्श राज्य पद्धती स्थापन करण्यास गुणसंपन्न व समर्थ माणसाच्या हातात राजसूत्रे असली पाहिजेत. राज्यकारभार चालविण्यास समर्थ म्हणजे तत्ववेत्ता, बाकीचे असून नसून सारखेच व निरुपयोगी. तो म्हणतो की खरा तत्ववेत्ता ज्ञानाचे असतो. त्याला सर्व प्रकारचे ज्ञान संपादन करण्याची उत्कट इच्छा असते. त्याचे सामान्य लोकांप्रमाणे इंद्रियगम्य बाह्य वस्तूंच्या ज्ञानाने समाधान होत नाही. त्याचे तत्वाकडे लक्ष असते. सत्य असत्य, न्याय अन्याय, बरे वाईट इत्यादिकांचे रहस्य ओळखून घेण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. साधुत्वाचे धर्म जाणण्याची त्यास मनस्वी इच्छा असते. तो प्रशांत, उदार मनस्क, थोर मनाचा असून त्याची स्मरणशक्ती दांडगी असते. अशा माणसांच्या हातात राजसत्ता दिल्यास तो एकटाच उत्तम व कार्यक्षम राज्य पद्धती स्थापन करू शकेल. श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या अंगी प्लेटोच्या तत्ववेत्त्याचे सर्व गुण तंतोतंत उतरले आहेत किंवा नाहीत हे आज तागायतच्या त्यांच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन केल्यास दिसून येईल. राजसूत्रे हातात दिल्यावर प्लेटोच्या तत्ववेत्त्याप्रमाणे आश्चर्यकारक व मतिगुंग होण्यासारखी कार्यक्षमता राज्यशकट हाकताना त्यांनी प्रकट केली हे कोणीही कबूल करेल. सयाजीरावांच्या धर्मसुधारणांचा अभ्यास करता एक बाब अत्यंत महत्वाची आहे. ती अशी की सयाजीरावांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत संतुलित होता. जगभरातील विविध धर्मसंकल्पनांमध्ये टोकाचे अंतर्विरोध दिसत असले तरी सर्व धर्मांचे मूलतत्व अंतिमतः मानव कल्याण हेच आहे ही त्यांची दृष्टी जगातील सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी कमावली होती. त्यामुळेच सर्व धर्मांशी संवादी नाते ते निर्माण करू शकले. याचा पुरावा आपल्या मृत्यूपूर्वी 2 वर्षे आधी 1937 मध्ये त्यांनी स्टॅनले राईस यांच्या हिंदू कस्टम्स अँड देअर ओरिजिन्स या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत मिळतो. महत्वाचे म्हणजे भारतासारख्या धार्मिक, जातीय आणि सांस्कृतिक विविधता असणाऱ्या देशासाठी सामाजिक सुसंवाद निर्माण करणारा एक प्रगत सिद्धांत म्हणूनच हा विचार आज आपण स्वीकारायला हवा. कारण आज आपल्या देशातील विषमता, विसंवाद आणि संघर्ष संपवण्यासाठीचा हा एकमेव उपाय आपल्या समोर दिसतो. 1901 मध्ये विठ्ठल रामजी शिंदेंना तुलनात्मक धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवास वृत्ती देण्यापासून ते 1938 मध्ये स्टॅनले राईसच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत पर्यंत धर्माच्या तुलनात्मक अभ्यासाला सयाजीराव महाराज किती महत्व देत होते याचा आपल्याला प्रत्यय येतो. भारताला
भारतात धर्माचा तुलनात्मक अभ्यास हा आपल्या राज्यकारभाराचा गाभा म्हणून स्वीकारणारा सयाजीराव महाराज हे एकमेव प्रशासक आहेत. 1918 मधील सयाजीराव महाराजांचा हुकूम, ज्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की धर्मविषयक आधुनिक विचार तुलनात्मक दृष्टीने भाषांतर रूपाने लोकांपुढे आणण्याची व्यवस्था जरूर करावी, हा हुकूम आजही या दृष्टीने आपल्याला अनुकरणीय आहे. 1892 मध्ये शिकागो येथील पहिल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ऐनवेळी केलेले भाषण संपूर्ण भारताला परिचित आहे. परंतु संपूर्ण जगाला आदर्शवत धर्म साक्षरता प्रकल्प राबवणाऱ्या सयाजीराव महाराजांना वारंवार विनंती पत्रे पाठवून सन्मानाने दिले गेलेले 1933च्या शिकागो येथील दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे अध्यक्षपद दुर्दैवाने भारताला माहीत नाही. विशेष बाब म्हणजे यावेळी सयाजीराव महाराजांना अमेरिकन सरकारकडून गार्ड ऑफ ऑनरची मानवंदना देण्यात आली होती. 1933 मध्ये शिकागो येथील दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून सयाजीराव महाराजांनी केलेले भाषण धर्माच्या परिवर्तनशीलतेचा आणि धार्मिक संवादाचा उत्तम नमुना होता. या भाषणात धर्म ही प्रवाही संकल्पना आहे हे स्पष्ट करताना सयाजीराव महाराज म्हणतात, भौतिक शास्त्रज्ञ, वैद्यक शास्त्रज्ञ, शिल्पशास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि धर्मद्रष्टे हे लोक या नव्या सृष्टीचे निर्माते आहेत. सृष्टीकर्त्या परमेश्वराचे ते एका परीने जोडीदारच आहेत. पण स्वार्थ, जातीद्वेष, संकुचित देशाभिमान व लोभ या दुर्गुणांचे मूर्तिमंत पुतळे असणाऱ्या लोकांनी जगात सर्वत्र गोंधळ माजवून दिला आहे. 90 वर्षापूर्वी एक भारतीय राजा धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब मानून प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा आणि आकलनानुसार तिला धर्माबाबत विचार करण्याचे स्वातंत्र्य देण्याची दृष्टी का ठेवू शकला, याची प्रचिती 1933 मध्ये सयाजीरावांनी दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेत केलेल्या अध्यक्ष भाषणात येते. या भाषणात पुढे सयाजीराव महाराज म्हणतात, जगातील सर्व मोठ्या धार्मिक चळवळींचा प्रारंभ धर्माच्या अशा मूल्य परिवर्तनानेच व धर्माला सर्व सुलभ करण्यानेच होत असतो. गौतम बुद्धाने आपल्या वेळच्या ब्राह्मण धर्मात जे परिवर्तन घडवून आणले ते त्या धर्माच्या सर्व सुलभ अंगांवर सर्व भर देऊन व धर्मचर्चेसाठी प्राकृत लोकांची भाषा वापरूनच घडवून आणले. आजही धर्मातील कितीतरी व्याख्या बदलून नव्या करण्याची वेळ आली आहे. जगातील सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातून सयाजीराव महाराज बुद्धाच्या विज्ञानवादाशी नाते जोडण्याचा आग्रह जागतिक मंचावरून जगाला करत होते. महत्वाचे म्हणजे या भाषणानंतर 3 वर्षांनी 1936 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. त्याचे आपण वारेमाप कौतुकही केले. परंतु जागतिक सर्वधर्म परिषदेचे एकमेव भारतीय अध्यक्ष असणाऱ्या सयाजीराव महाराजांच्या या भाषणाकडे मात्र आपण ढुंकूनही पाहिले नाही. यातच बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या पराजयाची कारणे सुद्धा आपल्याला सापडतात. 7 मार्च 1915 रोजी सयाजीरावांनी बडोद्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना केली. धर्माचा तौलनिक अभ्यास करता यावा यासाठी संस्कृत बरोबर इंग्रजी भाषेचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था या पाठशाळेत सयाजीराव महाराजांनी केली. या पाठशाळांमध्ये सर्व हिंदू जातींना संस्कृत शिकण्याचे स्वातंत्र्य, संधी आणि प्रोत्साहन दिले होते. या पाठशाळेत 3 ते 12 वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम शिकवले जात होते. हुशार विद्यार्थ्यांना दरमहा 8 ते 12 रुपयाच्या 50 शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. सयाजीराव महाराजांनी 1915 मध्ये बडोद्यात झालेल्या संस्कृत संमेलनातील भाषणात भारतातील संस्कृत पंडितांना पुढील सल्ला दिला होता. सांप्रत परिस्थिती बदलत आहे. अशा वेळी नुसता जुना कित्ता गिरवणे उपयोगी नाही. पाश्चात्य देशातील तुलनात्मक व गुणदोष विवेचक बुद्धी स्वीकारून आपण त्या भाषेचे व विषयाचे अध्ययन इथे उत्तर केले पाहिजे. सयाजीरावांना संस्कृत भाषेबद्दल अपार प्रेम होते, पण आंधळा दुराभिमान नव्हता. हे त्यांच्या तुलनात्मक विचारशक्तीचे फलित होते. 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथे विठ्ठलरामजी शिंदेंनी आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते.
या परिषदेतील भाषणात सयाजीरावांनी विविध उदाहरणे देऊन जपान, चीन व हिंदुस्थान या तिन्ही देशातील धर्म संकल्पनांची तुलना करून त्या कशा सारख्या आहेत आणि त्याचा प्रवाह कसा एकाच दिशेने वाहतो हे स्पष्ट केले आहे. पुढे अमेरिकेतील दास्यमुक्तीचा जाहीरनामा व रशियाचा झार अलेक्झांडर याचे 1861 चे आज्ञापत्र ही जपानच्या आज्ञापत्रांची भावंडेच आहेत हे सप्रमाण सयाजीराव महाराज सिद्ध करतात. केवळ तुलनात्मक अभ्यासामुळे स्वधर्माचा कर्मठ अभिमान आणि परधर्माचा द्वेष यापासून मुक्त जीवन जगणे शक्य आहे अशी सयाजीराव महाराजांची धारणा होती. म्हणूनच 18 ऑक्टोबर 1903 मध्ये लाहोर येथील आर्य समाजाच्या मानपत्राला उत्तर देताना ते म्हणतात, धर्माधर्मात बारीक तपशिलात भेद असेल, परंतु सर्वांचा मूळ पाया व अंतिम ध्येय एकच आहे. सर्व धर्मात मूल तत्वे सारखीच आहेत, तपशिलात काय तो त्यांचा फरक असतो. सर्व धर्मातील मूळ समजून घेण्याचा आग्रह धरणाऱ्या सयाजीराव महाराजांनी धर्माच्या वैज्ञानिक अभ्यासाला तितकेच खंबीर पाठबळ सातत्याने पुरवले. याच वर्षी 1901 मध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांना धर्माच्या तुलनात्मक अभ्यासासाठी ऑक्सफर्डला जाण्यासाठी सयाजीराव महाराजांनी 1500 रुपये प्रवास वृत्ती दिली. पुढे शिंदे यांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याला वेळोवेळी सयाजीरावांनी भक्कम पाठबळ पुरवले. 1901 मध्येच बनारसच्या सेंट्रल हिंदू कॉलेजला धर्म शिक्षणाकरिता 1000 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी केली. तर सयाजीरावांच्या वैश्विक दृष्टीचे अजून एक उदाहरण म्हणजे 1929 मध्ये सयाजीराव महाराजांनी भारतीय संस्कृती या विषयाशी संबंधित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 2000 पाऊंडांची मदत पॅरिस विद्यापीठाला दिली होती. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 19 लाख रुपयांहून अधिक भरते. सप्टेंबर 1901 मध्ये स्वामी हंसस्वरूप यांची बडोद्यात 10 जाहीर व्याख्याने झाली. ही व्याख्याने बडोद्यातील सनातनी मंडळीने आयोजित केली होती. बडोदेकरांवर खूपच प्रभाव पडलेली ही भाषणे ऐकण्याची इच्छा सयाजीराव महाराजांनी व्यक्त केली. या इच्छेनुसार स्वामी हंसस्वरूप या उच्च शिक्षित हिंदू धर्मपंडितांच्या परंपरावादी हिंदू धर्माचा पुरस्कार करणारी 5 व्याख्याने 22 ते 26 सप्टेंबर 1901 या कालावधीत सयाजीराव महाराजांसाठी लक्ष्मीविलास राजवाड्यातील आयने महाल दिवाणखान्यात रात्री 9 ते 10:30 या वेळात आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे या व्याख्यानासाठी प्रमुख 400 ते 500 लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. स्वामी हंसस्वरूप हे उच्च शिक्षित विद्वान होते, परंतु सनातनी हिंदू धर्माचा ते टोकाचा अभिमान बाळगत होते. धर्मातील जैसे थेवादी तत्वज्ञानाचा त्यांचा आग्रह विज्ञानवादी सयाजीरावांना पटला नाही. या 5 भाषणांना हजर राहून सयाजीराव महाराजांनी स्वामी हंसस्वरूप यांची भूमिका समजून घेतली. स्वामी हंसस्वरूप यांच्या शेवटच्या भाषणाच्या अध्यक्ष समारोपात महाराजांनी उपस्थितांना स्वामींच्या भाषणाबद्दल कोणाला बोलायचे असल्यास बोलावे असे आवाहन केले. परंतु श्रोत्यांपैकी कोणीच काही बोलत नाही हे पाहून उत्स्फूर्तपणे आपले आक्षेप नोंदवत सयाजीराव महाराजांनी स्वामी हंसस्वरूप यांचा प्रतिवाद करणारे 2 तासाचे भाषण केले. या भाषणात सयाजीराव महाराज म्हणतात, स्वामींनी धर्मावर श्रद्धा व ईश्वराची भक्ती यांचे इतके जरी वर्णन केले तरी त्या बाबतीत पुढे काहीच न करिता केवळ वेद पठण किंवा पूजा अर्चा करणे यापासून आपल्या देशबांधवास आपला काय उपयोग होणार. नुसत्या भक्तीने किंवा ईश्वर भजनाने काही होणार नाही. आपणास आपल्या लोकांची नीती सुधारली पाहिजे. जुन्या तत्वज्ञानाचा अथवा धर्माचा अभ्यास म्हणजे फक्त ज्ञानासंबंधी चमत्कारिक माहिती मिळवणे होय. जोपर्यंत आपण आपली नीती, सद्गुण, औदार्य व सर्वांची सहानुभूती ही अधिक वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही तोपर्यंत अशा निष्फळवादात अगर नुसते विठ्ठल म्हणत राहण्यात काही अर्थ नाही. सयाजीरावांनी 120 वर्षापूर्वी सांगितलेला धर्माच्या वैज्ञानिक अभ्यासापाठीमागचा उद्देश आजच्या भारताला सुद्धा अनुकरणीय आहे. याच वेळी स्वामी हंसस्वरूप यांच्या कर्मठ विचारांवर हल्ला चढवताना सयाजीराव महाराजांनी घेतलेली भूमिका हिंदू धर्म आणि जाती व्यवस्था यांच्यातील राजकारणावर प्रकाश टाकणारी होती.
जगातील अनेक देशांचे दाखले देऊन धर्मविषयक कर्मठ भूमिका सोडण्याची गरज व्यक्त करताना या भाषणात सयाजीराव महाराज म्हणतात, आपल्यामध्ये आज मितीला जशा आपण जाती अगर वर्ण पाहतो तशाच प्रकारच्या काही अंशी जाती अगर वर्ण निरनिराळ्या देशातही यापूर्वी होऊन गेले आहेत. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, पेरुवियन, मेक्सिकन वगैरे लोकातही निरनिराळ्या जाती एकवेळ होत्या. फार तर काय, आपल्या देशात सूर्यवंशी, सोमवंशी आपणास म्हणवणारे लोक जसे आज मितीस आहेत तसेच लोक पेरू, मेक्सिको इत्यादी देशातही एके वेळी होते. यावरून असे म्हणता येईल की वरील देशात ईश्वर निर्मित जाती आहेत असे मानण्याचे कारण दिसत नाही. जगभरातील विविध समाजातील जाती व्यवस्थेची सयाजीरावांनी दिलेली उदाहरणे हा त्यांच्या सातत्यपूर्ण तुलनात्मक धर्म अभ्यासाचा परिपाक होता. याच वेळी सयाजीरावांनी स्वामी हंसस्वरूप यांच्यासारख्या अधिकारी हिंदू धर्मपंडितासमोर धर्माचे खरे स्वरूप स्पष्ट केले. सयाजीराव म्हणतात, मी म्हणतो नुसती आमचे धर्मावर आमची श्रद्धा आहे असे म्हणण्यात काही तात्पर्य नाही. प्रसंग पडल्यास ती आपपरतेचा भेद न ठेविता व्यक्त होईल तरच उपयोग. याकरिता आपणा सर्वांना आपल्या धर्मातील हरेक जातीशी सहानुभूती दाखवली पाहिजे. रस्त्यात आपण हजारो आंधळे, लंगडे, रोगग्रस्त व दुर्बळ असे लोक पाहतो व वास्तविक पाहता अशाच लोकांना मदत केली पाहिजे आणि त्यानेच खरा धर्म होतो. स्वामी हंसस्वरूप यांचे सर्व मुद्दे खोडून महाराजांनी त्यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. माफी मागताना स्वामी हंसस्वरूप म्हणाले, महाराज, आपलं म्हणणं मला मान्य आहे. आपल्याला विरोध करण्याची माझ्यासारख्याची योग्यता नाही. स्वामी हंसस्वरूप ही सामान्य आसामी नव्हती. त्यांची कीर्ती संपूर्ण भारतात हिंदू धर्माचे अधिकारी भाष्यकार अशी होती. या प्रसंगातून महाराजांच्या धर्मचिकित्सेवरील अधिकाराची आपल्याला प्रचिती येते. महाराजांच्या या भाषणावर विविध वर्तमानपत्रांमध्ये बरीच टीका झाली. या संदर्भात 1 ऑक्टोबर 1901 रोजी टिकाणी केसरीत श्री गायकवाड सरकार यांचा वेदांत हा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखामध्ये टिळक म्हणतात, अशा प्रकारचे भाषण करणे योग्य नसून वेदांतासारख्या गहन विषयावर मत देण्याचा महाराजांना अधिकार नाही. टिळकांची ही भूमिका त्यांची सामाजिक परिवर्तना संदर्भातील विचाराचे द्योतक आहे. या संदर्भात सयाजीराव महाराजांनी टिळकांच्या वैचारिक मांडणीत ते केलेले विश्लेषण समजून घेणे औचित्यपूर्ण ठरेल. 30 जानेवारी 1928 रोजी सदाशिव विनायक बापट यांनी त्यांच्या लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका या ग्रंथासाठी सयाजीराव महाराजांची बडोद्यात मुलाखत घेतली. या मुलाखतीत बापट यांनी सयाजीरावांना टिळकांच्या कार्याविषयी त्यांचे मत विचारले असता सयाजीरावांनी टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाविषयीचे मत मांडले. यावेळी सयाजीराव महाराज म्हणतात, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ चांगला लिहिला आहे यात शंका नाही. तरी पण त्यातील जातीभेदाविषयी त्यांचे विचार आम्हास मान्य नाहीत. त्यांनी ह्या बाबतीत आपले प्रगतीपर धोरण ठेवले असे आम्हास वाटत नाही. राष्ट्रीय प्रगतीमध्ये सामाजिक प्रगतीचा अंतर्भाव होतो. आपली गृहनीती व समाजनीती पाया शुद्ध, बिन भेदभाव ठेवणारी अशी श्रेष्ठ प्रकारची झाल्याशिवाय राष्ट्रोन्नती होणे शक्य नाही व कदाचित झाल्यास ती फार वेळ टिकावयाची नाही. आज विश्वगुरु बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सयाजीरावांनी सांगितलेल्या राष्ट्रोन्नतीच्या तत्वज्ञानावरच चालावे लागेल. या संदर्भात काशी नारायण गोत्री यांनी 1910 मध्ये लिहिलेल्या सयाजीराव महाराजांच्या चरित्रात त्यांच्या धर्मचिकित्सक दृष्टिकोनाचे महत्व विशद करताना म्हटले आहे, परंतु महाराजांनी केलेल्या उपदेशाप्रमाणेच ते नवे व जुने यातून घेण्यासारखा भाग ग्रहण करीत आहेत. कोणत्याही पक्षाभिमानाचा दुराग्रह धरीत नाहीत. हे खरोखरच त्यांना अत्यंत भूषणास्पद होय. अशा प्रकारची वृत्ती होणे किती कठीण आहे व त्यांना केवढी विद्वत्ता व समंजस शक्ती असावी लागते याचा सुज्ञ वाचकांनी विचार करावा. महात्मा फुल्यांनी
धर्माच्या प्रश्नाची धारदार चिकित्सा करून विचार आणि कृती अशा दोन्ही स्तरांवर पायाभूत काम केले. महात्मा फुलेंच्या या पायाभूत कामामुळेच त्यांना आपण भारतीय समाजक्रांतीचे जनक मानतो. सयाजीराव महाराजांचे हे मूळ संपूर्ण भाषण वाचत असताना महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी धर्मचिकित्सेचा अधिक उत्क्रांत टप्पा महाराजांनी गाठला होता याची आपल्याला प्रचिती येते. या संदर्भात स्क्रीनवर दिसणाऱ्या फोटोची कहाणी समजून घेणे गरजेचे आहे. आपल्यासाठी प्रेरणादायी दिशादर्शक असणाऱ्या आदर्श लोकांचे फोटो आपण बैठकीच्या खोलीत लावतो. महाराजांचे कार्य, विचार आणि कर्तृत्व पाहून महात्मा फुलेंनी पत्राद्वारे महाराजांचा एक फोटो मागवला. प्रथम सयाजीराव महाराजांनी आपला राजवेशातील फोटो महात्मा फुलेंना पाठवला. तेव्हा या फोटोऐवजी साध्या वेशातील फोटो पाठवण्याची विनंती महात्मा फुलेंनी महाराजांकडे केली. त्यानुसार सयाजीराव महाराजांनी आपला साध्या वेशातील फोटो महात्मा फुलेंना पाठवला. हा फोटो महात्मा फुलेंनी आपल्या बैठकीच्या खोलीत लावला. यावरून महात्मा फुले महाराजांना आदर्श मानत असल्याचे सिद्ध होते. संपूर्ण महाराष्ट्र ज्या फुलेंना आदर्श मानतो ते महात्मा फुले सयाजीरावांना आदर्श मानत होते. यातच पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास लपला आहे. राजवाड्यापासून धर्म सुधारणेची सुरुवात करणाऱ्या सयाजीराव महाराजांनी संस्थानातील धर्म सुधारणेसाठी एप्रिल 1917 मध्ये स्वतंत्र धर्मखात्याची सुरुवात केली. या विभागाचे प्रमुख म्हणून जगदीशचंद्र चटर्जी यांना धर्माधिकारीपदी नेमण्यात आले. त्याचवेळी जमनादास गंगाराम मेहता यांची धर्माधिकाऱ्यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली. धर्म खात्याची सुरुवात करताना सयाजीरावांनी या खात्याला जबाबदारी निश्चित करून दिली होती. त्यानुसार धर्म खात्याला देवस्थान विभाग, संस्कृत पाठशाळा, पुरोहित वर्ग, धार्मिक शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक दान धर्म संस्थांचे नियमन, संस्कृत पुरातत्व शाखीय व प्राच्यविद्या विषयक संशोधन, प्राचीन हस्तलिखितांचे संकलन, गायकवाड ओरिएंटल सिरीजचे प्रकाशन याची देखील जबाबदारी सयाजीरावांनी धर्म खात्यावर सोपवली. 1917 पासूनच धर्म खात्याच्या वतीने प्राचीन भारतीय संस्कृती आणि तुलनात्मक धर्म या विषयांवर सार्वजनिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात येऊ लागले. धर्म खात्याच्या स्थापनेनंतर धर्म अधिकाऱ्याच्या नावे राखीव व साधारण असे दोन प्रकारचे निधी निश्चित करण्यात आले. या निधीतून आरोग्य व शिक्षणावर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार 1917-18 मध्ये कडी जिल्ह्यातील औषधालयावर 12,000 रुपये व बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई साहेब प्रसूती गृहासाठी 300 रुपये खर्च करण्यात आले. तसेच अमरालीच्या अनाथालयास वार्षिक 2,450 रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. धर्म खात्याच्या वतीने बडोदा व अमरेली जिल्ह्यातील काही मंदिरांमध्ये धर्मविषयक प्रबोधन करण्यासाठी धार्मिक उपदेशक नेमण्यात आले. हे धार्मिक उपदेशक बडोदा व अमरेली जिल्ह्यातील खेड्यांमध्ये सामाजिक व धार्मिक बाबींमध्ये समाज प्रबोधन करीत. धर्म खात्याची रचना, खात्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि खात्याला देण्यात आलेले अधिकार यांचा विचार करता सयाजीराव महाराजांनी या खात्याच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर धर्म सुधारणेचा प्रयोग यशस्वी केला असेच म्हणावे लागेल. स्वतंत्र धर्म खाते स्थापन करून समाजात धर्म परिवर्तन घडवून आणणारे सयाजीराव महाराज हे आधुनिक इतिहासातील पहिले प्रशासक ठरतात. आयुष्यभर धर्म साक्षरतेतून सुधारणेचा महाप्रकल्प राबवणाऱ्या सयाजीराव महाराजांनी वेळोवेळी सर्व धर्मियांना विविध कार्यासाठी केलेली मदत समजून घेणे आवश्यक ठरते. 1888 मध्ये सयाजीराव महाराजांनी क्षात्र धर्म प्रतिपादक सभेला 200 रुपयांची मदत केली. 1888 मध्ये बडोद्याचे माजी दिवाण काजी साहेबांच्या स्मारक फंडास 1,000 रुपयाची मदत दिली. 1903 मध्ये हिंदू कॉलेजच्या बक्षीस समारंभात 2,000 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी केली होती. 1 डिसेंबर 1904 रोजी जैन परिषदेचे सयाजीराव महाराजांच्या हस्ते उद्घाटन झाले. या परिषदेला सयाजीराव महाराजांनी 1,000 रुपयाची मदत केली. 1904 मध्ये पंचांग संशोधन मंडळास 1,000 रुपयाची मदत महाराजांनी केली.
1907 मध्ये अंजुमान ई इस्लाम संस्थेच्या इमारतीसाठी सयाजीरावांनी अब्बास तय्यबजी यांना 20,000 रुपयाची मदत केली. या मदतीच्या 5 वर्षे आधी 3 सप्टेंबर 1902 रोजी सयाजीराव महाराजांनी या संस्थेला भेट दिली होती. त्यावेळेच्या भाषणात आपली मुसलमान विषयक भूमिका स्पष्ट करताना सयाजीराव महाराज म्हणतात, मी स्वतः हिंदू असलो तरी मुसलमानांच्या विषयी व माझी जी प्रजा मुसलमान आहे तिच्याविषयी मला नेहमीच कळकळ वाटते. 1909 मध्ये न्यायमूर्ती चंद्रावरकरांना हिंदू स्त्रियांच्या शिक्षणाकरिता सयाजीराव महाराजांनी 1 लाख रुपयांची मदत केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम अंदाजे 30 कोटी रुपयाहून अधिक भरते. यानंतर 3 वर्षांनी 1912 मध्ये बेंगळूर धर्म परिषदेस सयाजीराव महाराजांनी 500 रुपयांची मदत केली. पुढच्याच वर्षी 1913 मध्ये बडोद्यातील जुम्मा मशिदीच्या जीर्णोद्धारासाठी 4,000 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी दिली. ही रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात अंदाजे 1 कोटी रुपयाहून अधिक भरते. 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाला सयाजीराव महाराजांनी 1 लाख रुपयांची मदत केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम अंदाजे 25 कोटी रुपयाहून अधिक भरते. 1916 मध्येच मेसोपोटेमिया येथील सेंट जोन्स अँब्युलन्स फंडास 1200 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी केली. 1916 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या भारतातील अग्रगण्य प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेसाठी सयाजीराव महाराजांनी 1,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले. ही रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात सुमारे 25 लाख रुपयाहून अधिक भरते. विशेष म्हणजे भांडारकर संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच 1916 ते 1940 अशी 24 वर्षे सयाजीराव महाराजांनी 500 रुपये वर्षासन सुरू केले. ही मदत एकूण 12,000 रुपये इतकी भरते. तर 1922 मध्ये महाभारताच्या प्रकाशनाकरता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला 5,500 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 1 कोटी 40 लाख रुपयाहून अधिक भरते. भांडारकर संस्थेला सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत केलेली मदत 18,550 रुपये इतकी भरते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 4 कोटी 58 लाख रुपयाहून अधिक भरते. 1921 मध्ये हैदराबाद ब्राह्मो समाजास सयाजीराव महाराजांनी 2,000 रुपयांची मदत केली. त्याच वर्षी जेरुसलेम म्युझियमला देखील 379 रुपयांची मदत सयाजीराव महाराजांनी दिली. 1927 मध्ये रायगडावरील धर्मशाळेच्या बांधकामासाठी सयाजीराव महाराजांनी 5,000 रुपयांची मदत केली. सर्व धर्मियांना इतकी मदत करणारा सयाजीरावांसारखा दुसरा प्रशासन आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासात सापडत नाही. या पार्श्वभूमीवर 1925 मध्ये सयाजीराव महाराजांच्या राज्यारोहणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध धर्मियांकडून त्यांना देण्यात आलेली मानपत्रे त्यांच्या धर्मविषयक संवादी नात्याचे प्रतिबिंब आहेत. त्यामध्ये अंजुमन ई इस्लाम या संस्थेकडून देण्यात आलेल्या मानपत्रामध्ये नमूद करण्यात आले होते, जो हक ते रहते सुन्नी के कुछ तो दिए है कुछ देवोंगे सब पर है निगाह महाराजा की सुभान अल्लाह सुभान अल्लाह. या अशा शब्दांमध्ये मुसलमानांना सयाजीरावांनी इतर धर्माच्या प्रजेप्रमाणे समत्वाने वागविल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले होते. पारशी धर्मियांकडून देण्यात आलेल्या मानपत्रामध्ये आपण आमच्या लहानशा जातीचे रक्षक आहात अशा शब्दात सयाजीरावांचे कौतुक करण्यात आले. तर प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाजाकडून देण्यात आलेल्या मानपत्रामध्ये महाराजांनी आपल्या कारकिर्दीत ख्रिस्ती धर्माच्या सर्व धार्मिक प्रयत्नांना मदत करून ख्रिस्ती प्रजेच्या वसाहतीसाठी जमिनी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. याच वेळी रोमन कॅथोलिक समाजाकडून देण्यात आलेल्या मानपत्रामध्ये साधार अशा जुन्या हकीकतीवरून असे निष्पन्न झाले आहे की सन 1321 साली
आमच्या समाजावर केल्या गेलेल्या धार्मिक जुलमामुळे पुष्कळ लोक बडोद्यास आश्रयासाठी येऊन राहिले होते. आपल्या कारकिर्दीतही आमच्या जातीच्या अनेक लोकांना या राज्याच्या निरनिराळ्या खात्यात सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या कारणाने आम्ही आपल्याबद्दल कृतज्ञ आहोत. या शब्दांमध्ये सयाजीराव महाराजांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. तर अखिल भारतीय हिंदू महासभेकडून देण्यात आलेले मानपत्र सुद्धा तितकेच महत्वपूर्ण होते. इस समय हिंदू जाति को बड़ी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है. आभ्यंतरिक कष्ट तो अविवेकपूर्ण तथा अधार्मिक रीति रस्मों से लिपटे रहने के कारण है ही, परंतु बाहर से भी आक्रमण होने से हमारे उच्च तत्वज्ञान और उत्कृष्ट धर्म का लोप होने का प्रसंग आने की आशंका होने लगी है. ऐसे समय पर आपने प्रजा की सामाजिक उन्नति का काम किया, पतित जातियों का उद्धार किया, बाल विवाह की बुराइयां दूर की और इतर बहुतेरी सामाजिक कुरीतियां नष्ट की, जिससे आपका नाम पतित पावन सार्थ है. अशा शब्दांमध्ये सयाजीराव महाराजांनी अस्पृश्यांबरोबरच सर्व जातींच्या उद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांचा परामर्श घेण्यात आला होता. धर्म, संस्कृती, समाज यांचा तुलनात्मक अभ्यास हा सयाजीरावांच्या बौद्धिक सवयीचा भाग होता. तुलनात्मक व्यासंगामुळे सर्व धर्माबाबत तटस्थ आणि संतुलित दृष्टिकोन हा सयाजीरावांच्या प्रशासकीय धोरण आणि कार्यक्रमाचा आत्मा होता. सयाजीरावांचा तुलनात्मक धर्माभ्यास आणि धर्मसाक्षरतेचे महाअभियान किती व्यापक होते याची साक्ष देणारे तपशील आपण या व्याख्यानामध्ये चर्चिले. या तपशिलांची तुलना आपण जेव्हा महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या क्रांतिकारक धर्मचिंतकांशी करतो तेव्हाच या दोघांच्याही कितीतरी पटीने पुढे असणार जाणारी आणि धर्म आणि जात संघर्षाच्या आजच्या स्थितीला हाताळण्यासाठी आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणारी असल्याची प्रचिती आपल्याला येते. म्हणूनच सयाजीरावांच्या धर्मचिंतनाची पारायणे भारताला व्याधिमुक्त करण्यासाठीची सर्वोत्तम औषध म्हणून आपल्याला अपरिहार्यपणे करावी लागतील. धन्यवाद.